आपण जेव्हा असं म्हणतो की तिला जर सगळ्या गोष्टींचे कायदे आहेत, मुळात तिला ते माहिती आहेत का? हा एक पहिला प्रश्न. दुसरं, तिला तो नीटपणाने सांभाळता येतो? म्हणजे जर तुमची कर्तव्य आणि जबाबदारी या दोन गोष्टी त्याच्या बरोबरीने येतात. कारण नुसतंच मला कायदा माहितीये म्हणून मी दादागिरी करू शकते आणि वाटेल तशी वागू शकते, तसं असं अपेक्षितच नाही. नाहीये. तसं अपेक्षितच नाहीये. तर इथे ती काय होतं? जबाबदारी माहिती असणं. तर त्याच्यात कसं होतं की अनेक वेळेला हे कायदे माहितीच नाहीयेत लोकांना, की आपल्याला कायद्याचं प्रोटेक्शन आहे आणि ते मिळू शकतं हेही माहिती नाहीये. किंवा दुसराही एक असा वर्ग आहे की असे कायदे आहेत तेव्हा आपणही त्याचा फायदा करून घ्यावा, गैरफायदा रादर करून घ्यावा, अशी एक वृत्ती असते, जिथे आम्ही त्याला मिसयूज ऑफ लॉ अँड ज्युडिशियरी प्रोसिजर असं म्हणतो. की लोकांनी चिथवलं आहे तुझ्या बाजूने कायदे, तर आपण त्याला धडा शिकवूया. धडा शिकवण्याच्या मार्गाने हे प्रश्न सुटत नाहीत. उलट ती बाई तेवढीच गुंतत गेलेली असते त्या प्रोसेसमध्ये आणि नंतर तिला साथ द्यायला कोणी राहत नाही. तिचा बॅटल तिचा एकटाच राहतो. हे तिला कोणी शिकवलेलं नसतं. पण तरीही कायदे माहिती पाहिजेत, आपले हक्क माहिती पाहिजेत, हेही तितकंच महत्वाचं आहे. त्यामुळे कसं होतं की अर्धवट माहितीच्या आधाराने किंवा त्याचे परिणाम काय होणार आहेत ह्याचा जर विचार केला गेला नाही तर मग अनेक गुंतागुंतीचे प्रश्न निर्माण होतात. स्त्रियांचे प्रश्न असं म्हणत असताना सुरुवात कुठेतरी घरातून होते. कारण ती घरात, निश्चितपणे घरातलं मन, तिचं स्वतःचं इतरांशी असलेलं नातं, तिथे कुठेतरी मोडतोड होते. समाजामध्ये त्याचे परिणाम दिसतात, असंही आपण म्हणूया. नेमके काय प्रश्न असतात? नेमके प्रश्न म्हणजे आता हुंडा बिंडा मला वाटतं जुना झाला, पण तरी तो अजूनही चालतो. जुना नाहीये तो ज्वलंत प्रश्न आहे ज्याच्यातनं अजूनही बायकांना जाळलं जातं. हो, तेव्हा तो जुना प्रश्न नाहीच आहे. बेसिक स्वरूप बदललं. कायदा जुना झाला असं म्हणू फार तर आपण, पण त्याच्याच बरोबर हे जरी कायदे असले किंवा क्रिमिनल लॉ मध्ये सुद्धा प्रोसिजर असले तरी सुद्धा त्या प्रमाणात बायकांना संरक्षण मिळत नव्हतं. म्हणून बायकांना संरक्षण देणारा, कौटुंबिक हिंसाचार अत्याचारातनं संरक्षण देणारा असा कायदा जो नवीन झाला त्याच्यामध्ये घरातल्या प्रत्येक बाईला हे संरक्षण दिलेलं आहे. मग त्याच्यात त्यांनी अत्याचार कशा प्रकारचे असतात असाही विचार घेतलेला आहे की सेक्शुअल हॅरॅसमेंट, अब्यूज, सेक्शुअल अब्यूज हा एक प्रकार झाला, फिजिकल अब्यूज, मारहाण हा एक प्रकार झाला, मानसिक जिथे कोंडून ठेवणं किंवा अपमानित करत राहणं सतत, मेंटल अब्यूज, इमोशनल अब्यूज हा एक प्रकार झाला, फायनान्शियल अब्यूज हा दुसरा प्रकार झाला की तिचे पैसे तिचे काढून घेणं, प्रॉपर्टी काढून घेणं, की तिला आलेल्या प्रॉपर्टीवर हक्क सांगणं, त्याच्यावरनं तिच्यावर अत्याचार करणं आणि स्वतः चैनीत राहणं, हे सगळे अब्यूजचे प्रकार आहेत. किंवा जर मूल होत नसलं बाईला तर तिला खूप त्रास देणं, टोमणे मारणं, तिचं जीवन नकोसं करून टाकणं, हा प्रकार. खरं मूल होत नसलं तर त्याच्यात औषधं आहेत, त्याच्यात मेडिकल ट्रीटमेंट आहे, अगदी दत्तक घेता येतं, सरोगसी आहे, कितीतरी नवीन सायंटिफिक प्रकार आहेत. पण ते सगळे बाजूला ठेवून तिला टार्गेट करून केलं जातं किंवा तिला मुली होतात ह्याच्यामुळे जेव्हा तिला त्रास दिला जातो आणि तो अनेक वर्ष ती बाईच्यात मोडून जाते. आणि मगाशी मी म्हटलं तसं हा कायदा घरातल्या प्रत्येक बाईसाठी आहे. आई असू दे, वहिनी असू दे, काकी असू दे, मामी असू दे, अगदी लिव्हिंग इन रिलेशनशिप मधल्या मुलीला सुद्धा हा कायदा मदत करतो, प्रोटेक्शन देतो आणि तिला आवश्यक असेल तसं संरक्षण देण्याची या कायद्यात प्रोव्हिजन केलेली आहे. फक्त तिला जाणीव व्हायला हवी की आपल्यासाठी काहीतरी आहे आणि आपण स्वाभिमानाने उभं राहू शकतो. डॉक्टर श्रीकृष्ण पाडगावकर यांचा फोन आहे. बोला. नमस्कार. हॅलो, बोला. माझा प्रश्न एकच प्रश्न आहे. प्रश्न असा आहे की बऱ्याच वेळेला विवाहापूर्वी समुपदेशनाची जी आवश्यकता असते ती समुपदेशनाची आवश्यकता म्हणजे विवाहपूर्व मार्गदर्शन मिळतात अशा पद्धतीचं संपूर्ण संकल्पना देऊन सुद्धा बऱ्याच वेळेला स्त्रिया या वेगळ्या पद्धतीने वागत असतात. तर अशा वेळेला जी भूमिका जी घेतली जाते त्या घरामध्ये किंवा त्या कुटुंबामध्ये किंवा समाजाकडून, तर त्या बाबतीत कशा पद्धतीनं स्त्रियांनी जागरूक राहावं त्या बाबतीत आपलं मत काय आहे? धन्यवाद. ओके. या बाबतीत मी असं म्हणेन की अजूनही आपल्याकडे संस्कार करायचे, तुला दुसऱ्या घरात जायचंय, त्यांच्या घरचा स्वयंपाक तुला आला पाहिजे म्हणून तुला स्वयंपाक आला पाहिजे किंवा तू कसं वागायचं असे सेट पॅटर्न मध्ये आपल्या मुलींना शिकवलं जातं. पण त्याच्याच बरोबर मुलांना कधी कधी शिकवलं जात नाही की तुझ्या जबाबदाऱ्या काय असणार आहेत आणि तू काय करायला पाहिजेस. या वेळेला इथे असं मिळेल की आमची संस्था म्हणून आणि मीही स्वतः वैयक्तिकरित्या अनेक वेळेला विवाहपूर्व समुपदेशनाकडे खूप भर देते, इंडिव्हिज्युअल लेवलला काउन्सिलिंगसाठी भर देते आणि त्याच्याच बरोबर जेव्हा कॉलेज लेवलला, ज्युनियर कॉलेज लेवलला, शाळातनं असे विषय आम्ही राबवतो, त्याच्याबद्दलचे अवेअरनेस कॅम्प्स घेतो आणि त्याच्यातनं मग आपला पार्टनर कसा शोधायचा किंवा ह्याच्याबद्दलही
शोधायचा म्हणजे काय असावं अशी अपेक्षा ठेवावी, ह्याच्याबद्दलचं जे मुलांच्या मनात कन्फ्युजन असतं हे दूर करायचा प्रयत्न करतो. मग तिथे आम्ही 3-4 प्रकार त्याच्यात हाताळतो की इमोशनल कम्पॅटेबिलिटी म्हणजे काय असतं, फायनान्शियल कम्पॅटेबिलिटी म्हणजे काय असतं, आणि त्याच्यातनं मेडिकल आस्पेक्ट्स कुठले कुठले बघायला पाहिजेत, आणि त्याच्यापेक्षा जर लिगल आस्पेक्ट्स कुठले बघायला पाहिजेत. लग्न व्हॅलिड आहे म्हणजे काय, पळून जाऊन लग्न केलं तर त्याचे परिणाम काय होतात, दोन विविध भिन्न व्यक्ती धर्माच्या व्यक्तींनी जर लग्न केलं तर ते कुठल्या कायद्याखाली करावं, नाही तर ते इनव्हॅलिड ठरू शकतं, मग त्यांच्या मुलांचे प्रश्न येतात, मग प्रॉपर्टीचे प्रश्न येतात. हे सगळं माहिती त्यांना द्यायला, देणं की आवश्यक एरवी आहे. घरातनं आणि शाळा कॉलेजेसमधनं देत नाही ती माहिती, आणि म्हणून इथे मुलांचं खूप नुकसान होतं माहितीच्या अभावी. म्हणून आम्ही हे सुरू केलं. आणि ह्याच्यात मी एवढंच ॲडिशनल सांगू शकेन की 2009 साली जवळजवळ अर्धा महाराष्ट्र मी फिरले होते. ग्रंथालयाच्या बहुमाध्यम यात्रेतनं मी गेले होते, आणि तिथे आम्ही विवाहपूर्व समुपदेशनाचे अनेक सेमिनार्स चर्चासत्र, घेतले, हो. चर्चासत्र घेतली, हम्म. आणि ज्या रिस्पॉन्स आम्हाला आला, हम्म. तरुण वर्गाकडनं ज्या प्रकारे रिस्पॉन्स आला, तो अगदी म्हणजे आशादायी दृढ होता झाला. आणि चांगला त्यामुळे होता. मग आम्ही त्याच्यात आता पूर्णपणे आमची संस्थांनी स्वतःला झोकून दिलेलं आहे, खरंय. आणि आम्ही ते करतोय. या गोष्टी प्रेरणादायी ठरल्या असं आपण म्हणूया. नक्कीच. मुळात त्यांचा जो प्रश्न होता की विवाहपूर्व समुपदेशन करून सुद्धा जर काही प्रश्न निर्माण होत असतील तर याच्यामध्ये घरातल्या मंडळी, मुळात ज्या 2 मुलांनी एकमेकांशी लग्न केलेलं आहे नवरा बायकोने, त्यांना त्यांची जबाबदारी तुम्ही म्हणालात तसं हे कळणं, हे किती कळतं का? अजूनही आई वडील, अजूनही आई वडील, मुलंही आई वडिलांच्यावर बरीच अवलंबून interfere, असतात. स्वतःला काय हवं हे मोकळेपणाने आई वडिलांना सांगत नाहीत. आई वडिलांच्या स्वतःच्या ज्या कल्पना असतात सुनांबद्दल, जावयांच्या बद्दल, त्याच कल्पना मुलांच्या म्हणजे मुलीच्या नवऱ्याबद्दल असतील किंवा मुलाच्या बायकोबद्दल असतील असं गृहीत धरलेलं असतं, बोललंच जात नाही. मुळात त्या दोघांना काय हवंय हेच कळत नाही. बरोबर. त्यामुळे कम्युनिकेशन गॅप खूप असते, आणि हे विवाहपूर्व समुपदेशन आहे इथे फक्त या तरुण वयातल्या मुलामुलींसाठी नाही, आई वडिलांसाठीही जास्ती महत्वाचं आहे. की आणि कुठपर्यंत आम्ही तसेही सेमिनार्स घेतो की पब्लिकसाठी ओपन करून आई वडिलांनाही बोलवलेलं असतं, आणि ते येतात, आणि त्यांचे प्रश्न, त्यांचे शंका निरसन आम्ही करतो. आणि